नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. चला आज बनवूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन मेनू. आज बनवूया आपण प्रॉन्स, याला आपण झिंगे पण म्हणतो. मी पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवलेले आहे की झिंगे कशा प्रकारचे धुवायचे. हे धुवून घेतलेले होते मी बाजूला. आपल्याला याची आज काळी भाजी बनवायची होती. 2 चमचे धने, 2 चमचे फुटाणे, 1-2 लसूण कांडी, 3 कांदे, थोड्याशा हिरव्या मिरच्या, अशा टाईपनं पूर्ण मसाला आपल्याला हा काळा मसाल्याची भाजी करायची होती. 2-3 त्याच्यामध्ये काळी मिरे आणि तेजपत्ता वगैरे टाकला मी. पूर्ण मसाला हा पूर्ण मिक्सरमधून बारीक वाटून घेतला. तोपर्यंत आपण इकडं भाजीची तयारी करूया. आपल्याला डायरेक्ट काळी भाजी करायची नाही. आपण काय करूया, झिंग्यांना थोडंसं तेल, मिठात आणि हळदमध्ये थोडंसं 10 मिनटं वाफवून घेऊया छान. त्याला आपोआप पाणी सुटेल. थोडंसं हलवून छान असं वाफवून ठेवल्यावर त्याला आपोआप पाणी सुटेल. इकडे तोपर्यंत माझा मसाला रेडी झाला होता. नंतर आता पुढे आपण त्याची ग्रेव्ही तयार करूया. ग्रेव्ही काय सोपीच आपली नेहमीप्रमाणे. आणि आपले हे झिंगे असे छानपैकी स्मूथ आणि कडक झाले होते, जसे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले. चला मग आपण काय करूया, 2-3 पळी हे तेल घेऊया. तेल घेतल्यानंतर आपण हा काळा मसाला त्याच्यामध्ये पूर्णपणे असं 5 मिनटं पूर्ण असं लालसर कलर येईपर्यंत त्याला परतूया. त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ, हळद, थोडासा प्रवीण मसाला, गरम मसाला आणि लाल मिरची पावडर असा आपला आयता मसाला वापरला. असं छान असा कलर येत होता त्याला. पूर्ण असे लाल होईपर्यंत त्याला हलवत राहा. मसाल्याला असा काळा रंग येईल. आणि नंतर रेडी झाल्यानंतर आपण काय करू, त्याच्यामध्ये आपण हे झिंगे बाजूला ठेवलेले मिठाचे, हळदाचे टाकूया. मग आपण ह्याला 10 मिनटं परत शिजवून घेऊया चवीनुसार मीठ टाकून. ही झाली आपली नवीन मेनू, नवीन भाजी. नक्की आवडली असेल तर घरी अशा पद्धतीनं करून बघा.